मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आपण बाजारपेठांच्या वर्गीकरणानुसार पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी या दोन्ही बाजारपेठांचा अभ्यास केला. पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ ही आदर्श बाजारपेठ मानली जाते आणि मक्तेदारी ही अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आहे, ज्यामध्ये एकमेव उत्पादक विक्रेता असतो. परंतु प्रत्यक्ष बाजारात या दोन्ही बाजारपेठांची संमिश्र वैशिष्ट्ये दिसून येतात. सन 1933पर्यंत अर्थशास्त्रीय सिद्धांताच्या विश्लेषणावरती डॉक्टर मार्शल यांचा प्रभाव होता. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी या बाजार प्रकारांचे विश्लेषण ग्राह्य मानले होते. परंतु 1926मध्ये अर्थशास्त्रज्ञ श्राफ यांनी एका लेखाद्वारे पूर्ण स्पर्धेची चर्चा व्यवहारात निरर्थक ठरते असे सांगून परंपरागत विवेचनाचा फेरविचार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. म्हणजेच त्यांनी पूर्ण स्पर्धा ही अस्तित्वात असू शकत नाही, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अस्तित्वात येऊ शकत नाही, त्याची वैशिष्ट्ये बाजारपेठेमध्ये आढळू शकत नाहीत, अशा पद्धतीचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यामुळे सारांश पद्धतीने वस्तुस्थितीशी जुळणारे व प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडणारे मूल्य निश्चितीबाबतचे विवेचन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे प्रत्यक्षात बाजारपेठेमध्ये कोणती परिस्थिती आहे याबाबतचे विवेचन करण्याची प्रक्रिया त्या कालखंडामध्ये सुरू झाली होती. आणि त्यानुसारच मग सन 1933मध्ये अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक चेंबरलिन यांनी द थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हे पुस्तक प्रकाशित केले आणि त्यामध्ये एकाधिकारयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेचे विवेचन त्यांनी केलेले होते. त्यानंतर ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी लिहिलेल्या इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये त्यांनी अपूर्ण स्पर्धेची संकल्पना मांडलेली आहे. आणि ही अपूर्ण स्पर्धेची संकल्पना म्हणजेच काय, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना होय. सर्वप्रथम प्राध्यापक चेंबरलिन यांनी मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना मांडली. प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते प्रत्यक्ष बाजारपेठेत मक्तेदारीची व पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये एकत्रित असल्याचे आढळून येतात. म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी या पारंपरिक विचारांना दिलेले आव्हान होय. म्हणजे प्रत्यक्षात पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये आढळून येणारी बाजारपेठ म्हणजेच काय, तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ होय. तर याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी अनेक उद्योगसंस्था एकमेकांना पर्याय ठरणाऱ्या वस्तूंची निर्मिती करीत असतात आणि इतर उद्योगसंस्थांनाही त्यासारख्या परंतु काहीशा वेगळ्या वस्तू तयार करून त्या बाजारात प्रवेश करण्याचे मुक्त स्वातंत्र्य असते, अशी परिस्थिती म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ ही अशी बाजारपेठ आहे की या बाजारपेठेमध्ये अशा अनेक उद्योगसंस्था असतात, त्या एकमेकांना पर्याय ठरणाऱ्या वस्तूंची निर्मिती करत असतात आणि त्याचबरोबर अनेक इतर उद्योगसंस्था अशाच प्रकारच्या वस्तूंची परंतु काहीच्या निराळ्या प्रमाणात वस्तूंची निर्मिती करून बाजारपेठेमध्ये त्या प्रवेश करू शकतात. म्हणजे प्रवेशावरती निर्बंध नसतात. म्हणून अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ होय. आणि या बाजारपेठेमध्ये काही प्रमाणामध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये आढळतात, तर काही प्रमाणामध्ये मक्तेदारी बाजारपेठेची वैशिष्ट्ये आढळतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये काय आहे, तर असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते होते, तर मक्तेदारी बाजारपेठेमध्ये एकमेव उत्पादक विक्रेता होता. परंतु मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये अनेक उद्योगसंस्था आहेत, ठराविक प्रमाणामध्ये उद्योगसंस्था आढळत असतात. आता या मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये, मर्यादित विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या पूर्ण स्पर्धेप्रमाणे अमर्यादित नसते किंवा मक्तेदारीप्रमाणे एकच उत्पादक विक्रेता नसतो. तर या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये, मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या 30, 50, 70 अशी मर्यादित मोजण्या इतपत विक्रेते असतात. आणि या बाजारपेठेमध्ये अतिशय लहानसुद्धा विक्रेत्यांची संख्या नसते. 30, 50, 70, 90, 100 अशा पद्धतीने मोजता येण्यासारख्या संख्येमध्ये उत्पादकांची किंवा विक्रेत्यांची संख्या आढळून येते. प्रत्येक विक्रेत्याचा पुरवठा हा मोठा असतो. आता या ठिकाणी ठराविक प्रमाणामध्ये उदाहरणार्थ घ्या, साबण, तेल, टूथपेस्ट, चहा पावडर, बिस्किटे इत्यादी क्षेत्रामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धा आढळते.
कारण ठराविक जे उत्पादन करणारे उत्पादन संस्था आहेत, आता अंगाचा साबण घेतला तर त्याच्यामध्ये लक्स, हमाम, लाईफबॉय, सिंथॉल, डव, मेडिमिक्स, डेटॉल, संतूर अशा अनेक कंपन्या त्या ठिकाणी अशा 60-70 कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करीत असतात. परंतु प्रत्येकजण विशिष्ट गुणधर्माच्या बाबतीत एकमेकाशी बरोबरी करत असल्याचे दिसून येते. म्हणजे ह्या साबणाचे उत्पादन करणारे उत्पादन संस्था विशिष्ट छापाचा वापर करतात. प्रत्येकाचं विशिष्ट नाव धारण केलेले असते. प्रत्येकाला व्यापारविषयक कायद्यानुसार ट्रेडमार्क धारण करून विशिष्ट नावाने वस्तू उत्पादन करता येते. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाकडे थोड्या प्रमाणामध्ये मक्तेदारी असते. म्हणजे या बाजारपेठेमध्ये विक्रेत्याची संख्या ही मर्यादित प्रमाणामध्ये असते. मोजता येण्यासारखी विक्रेत्यांची संख्या या बाजारपेठेमध्ये आढळते. ग्राहकांची संख्या पूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारीमध्ये असंख्य ग्राहक होते. परंतु ही जी बाजारपेठ आहे मक्तेदारी बाजारपेठ, या बाजारपेठेमध्ये काय आहे तर अनेक विक्रेत्यांभोवती विशिष्ट छापाची वस्तू हव्या असणाऱ्या एकनिष्ठ ग्राहकांचा एक गट तयार झालेला असतो. म्हणजे आता एक साबण घेतला तर लक्स साबण वापरणाऱ्या ग्राहकांचा गट वेगळा आहे, डव साबण वापरणाऱ्या ग्राहकांचा गट वेगळा आहे, लाईफबॉय साबण वापरणाऱ्या ग्राहकांचा गट वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक विक्रेत्याभोवती असा ग्राहकांचा एक विशिष्ट गट त्या ठिकाणी ठराविक प्रमाणामध्ये तयार झालेला असतो. म्हणजे ज्यांचा नावलौकिक जास्त आहे, ज्यांचा उत्पादनाचा दर्जा चांगला आहे, ज्यांनी बाजारपेठेमध्ये नावलौकिक प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने मिळवलेली आहे, ग्राहकांच्या मनापर्यंत ते पोहोचलेले आहेत, अशा उत्पादकांचा ग्राहकांचा गट हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तयार झालेला असतो. म्हणजे ग्राहकांची संख्या ही उत्पादनाचा जो दर्जा आहे त्यांनी किती प्रमाणामध्ये जाहिरात करून ग्राहकांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत याच्यावरती प्रामुख्याने ग्राहकांची संख्या ही अवलंबून असते. अमर्यादित पण नसते, कमी पण नसते, परंतु ती एका विशिष्ट प्रमाणामध्ये प्रत्येक उत्पादकासमोर विशिष्ट असा गट प्रत्येक ग्राहकांचा तयार झालेला असतो. प्रत्येकाचे स्वतंत्र धोरण हे तिसरं वैशिष्ट्य आहे. मक्तेदारयुक्त स्पर्धेतील प्रत्येक विक्रेता आपले धोरण हे स्वतंत्रपणे ठरवत असतो. आता कोणते धोरण आहे तर कोणत्या वस्तूंचे उत्पादन घ्यायचे, किती नगांचे उत्पादन करायचे, वस्तूचा आकार केवढा ठेवायचा, त्याचं पॅकिंग कसलं वापरायचं, म्हणजे वेस्टर्न जे आहे पॅकिंग जे आहे ते कसले वापरायचे आहे, वस्तूची किंमत काय ठेवायची, या सर्व बाबतीमध्ये प्रत्येक विक्रेता हा स्वतंत्र धोरण आखत असतो. कारण प्रत्येक विक्रेत्याभोवती ग्राहकांचा एक विशिष्ट गट तयार झालेला असतो आणि या गटाला आकर्षित करण्याच्या दृष्टीने तो प्रत्येक स्वतंत्र धोरण उत्पादक ठरवत असतात. एखादा जर विक्रेता समजा वस्तूची किंमत कमी करून ग्राहक वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु तो दुसऱ्या विक्रेत्याचे सर्व ग्राहक फोडू शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक विक्रेत्याभोवती ग्राहकांचा एक विशिष्ट गट तयार झालेला असतो, परंतु किंमत कमी करून प्रत्येक विक्रेता इतरांचे ग्राहक त्या ठिकाणी फोडून घेऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाला आपले वेगवेगळे स्वतंत्र धोरण ठरवण्याचा अधिकार या बाजारपेठेमध्ये उत्पादकांना विक्रेत्यांना असतो. मर्यादित नियंत्रण चौथं वैशिष्ट्य आहे मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेचे की मर्यादित नियंत्रण आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्रेत्याच्या किमतीवरती नियंत्रण नसते, उत्पादनावरती नियंत्रण नसते, परंतु मक्तेदारी आणि जर मक्तेदारीची बाजारपेठ घेतली तर त्या मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये किमतीवरती पूर्ण नियंत्रण त्या ठिकाणी उत्पादकाचे असते. परंतु मक्तेदारयुक्त स्पर्धेत या दोहोंमधील स्थिती आढळते. म्हणजेच विक्रेत्याच्या किमतीवरती काही मर्यादेपर्यंत नियंत्रण असते, परंतु उत्पादकांना काय निर्णय घ्यायचे असतात तर वस्तूचे उत्पादन किती प्रमाणात करावायचे, वस्तूची किंमत किती ठेवायची, वस्तूचा आकार व रचना यामध्ये कोणता बदल करावायचा, आपल्या वस्तूंची माहिती जी आहे ती ग्राहकापर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून कशी पोचवायची, अशा पद्धतीचे निर्णय या उत्पादकांना मक्तेदारयुक्त स्पर्धेतील उत्पादकांना घ्यावे लागतात. म्हणजेच पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी बाजारपेठेत जे निर्णय विक्रेत्यांना घ्यावे लागत नाहीत ते निर्णय या ठिकाणी या उत्पादकांना घ्यावे लागतात. कारण पूर्ण स्पर्धेत वस्तू एकजिनसी असतात तर मक्तेदारीमध्ये वस्तूला नजीकचा पर्याय नसतो. म्हणजे या ठिकाणी पर्याय वस्तूंची निर्मिती केली जात असते. त्यामुळे बाजारपेठेवरती प्रत्येक विक्रेत्याचे नियंत्रण हे मर्यादित स्वरूपाचे असते. मुक्त प्रवेश पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादकांना मुक्त प्रवेश होता. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये प्रवेशावरती निर्बंध घातलेले होते, परंतु मक्तेदारयुक्त स्पर्धेची जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये उत्पादकांना मुक्त प्रवेश आहे. व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की नवीन उत्पादक अशाच प्रकारच्या किंवा थोड्याशा निराळ्या प्रमाणामध्ये वस्तूंची निर्मिती करून बाजारपेठेमध्ये ते सहजासहजी प्रवेश घेऊ शकतात. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसते. नवीन छापाचा वापर करून त्याच उपयोगाची वस्तू उत्पादित करण्यासाठी नवीन उद्योगसंस्था यामध्ये बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकतात.
परंतु ज्यांना स्पर्धेत टिकून राहणे जमत नाही त्या उत्पादन संस्था उत्पादन बंद करून बाजारपेठेतून बाहेर पडू शकतात. म्हणजे नफा मिळत आहे तर नवीन उद्योगसंस्था बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकतात. काहींना तोटा होत असेल, उत्पादन परवडत नसेल तर त्या उद्योगसंस्था उत्पादन बंद करून बाजारपेठेतून बाहेर पडू शकतात. म्हणजे मुक्त प्रवेश पण आहे आणि गमनाचे पण स्वातंत्र्य त्यांना आहे. त्यामुळे उद्योगातील उद्योगसंस्थांची संख्याही कमी जास्त होत असते. आता आर्थिक उदारीकरणाचे जे धोरण होते, नवीन आर्थिक धोरण 1991, त्या धोरणानुसार मोबाईल हँडसेट बनवणाऱ्या नोकिया या कंपनीला स्पर्धेत टिकून राहता आले नाही. परिणामी त्यांना उत्पादन कमी करावं लागले. इतर जे उत्पादन संस्था होत्या त्यांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केला, त्यांनी बाजारपेठ काबीज करून घेतलेली आहे आढळून येते. म्हणजेच काय तर या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश आढळून येतो. बिगर किमतीची स्पर्धा. या बाजारपेठेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर उत्पादकांना बिगर किमतीची स्पर्धा करावी लागते, किंमत स्पर्धा करून चालत नाही. प्राध्यापक लिप्से यांनी मक्तेदारयुक्त स्पर्धेची व्याख्या करताना अनेक उद्योग संस्थांना बिगर किंमत स्पर्धेवर भर देतात असे म्हटलेले आहे. कारण बिगर किंमत स्पर्धा हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचे खास वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ काय आहे तर वस्तूची विक्री किंमत ठरवताना अनेक वेळा त्या वस्तूच्या उत्पादन खर्चाचा विचार केला जात नाही. वस्तूभेद करण्यासाठी जाहिरात व अन्य मार्गांचा अवलंब केला जातो. जाहिरातीवरती मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळे सुरुवातीला उत्पादन खर्चाचा विचार न करता किंमत कमी आकारून इतर स्पर्धक संस्थांचे ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आता या ठिकाणी टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये जर बघितलं तर रिलायन्स जिओने संपूर्ण बाजारपेठेवरती कशा पद्धतीने कब्जा मिळवलेला आहे, ताबा मिळवलेला आहे. त्यांनी उत्पादन खर्चाचा विचार केला नाही तर किंमत कमी करून संपूर्णपणे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या धोरणांचा अवलंब करून बाजारपेठ काबीज केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी किंमत स्पर्धा करून चालत नाही. तर मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये जर बाजारपेठेचा मोठा हिस्सा जर मिळवायचा असेल, मोठा हिस्सा काबीज करायचा असेल, जास्तीत जास्त ग्राहक या ठिकाणी आकर्षित करायचे असतील तर या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादकांना बिगर किमतीची स्पर्धा करावी लागते. पुढचं वैशिष्ट्य आहे ग्राहकांचे अज्ञान. आता पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांना पूर्णपणे बाजारपेठेचे ज्ञान असते. म्हणजे बाजारपेठेमध्ये आलेल्या वस्तू कोणत्या आहेत, वस्तूची किंमत काय आहे, दर्जा काय आहे, या बाबतीमध्ये ग्राहकांना पूर्णपणे ज्ञान असते. मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये ग्राहकांचे अज्ञान असते. त्याच पद्धतीने मक्तेदारयुक्त स्पर्धा जी आहे त्या मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी ग्राहकांचे अज्ञान असते. म्हणजेच काय तर बाजारपेठेविषयी अज्ञान दिसून येते. ग्राहकांना वस्तूचा पुरवठा, दर्जा, किंमत याबाबत काहीही माहिती नसते. विक्रेते ग्राहकांच्या या अज्ञानाचा फायदा घेण्यात यशस्वी होताना दिसतात. म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांच्या मनात वस्तूविषयी खरे किंवा काल्पनिक भेद तयार केले जातात. म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून आपली वस्तू इतरांच्यापेक्षा कशी वेगळी आहे, आपल्या वस्तूमध्ये इतरांच्यापेक्षा वेगळे गुणधर्म काय आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या विक्रेत्यांच्या माध्यमातून मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये केले जाते. म्हणजे या बाजारपेठेमध्ये ग्राहकांचे बाजारपेठेविषयी पूर्ण अज्ञान असते. वाहतूक खर्च. मक्तेदारयुक्त स्पर्धेत खर्चाचा विचार करण्यात आलेला आहे. वस्तू दूरच्या बाजारपेठेत पाठवण्याचा खर्च अधिक आला म्हणजे त्या वस्तूच्या किमतीमध्ये फरक पडत असतो. यामुळे उत्पादक संस्थेंना, उद्योग संस्थेंना नजीकच्या असलेल्या बाजारपेठा काबीज करण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि आर्थिक उदारीकरणाच्या धोरणात निर्यातीऐवजी मोठी बाजारपेठ असणाऱ्या देशात उद्योगसंस्था स्थापन करून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे वाहतूक खर्च हा मोठ्या प्रमाणावर येत असतो, कारण दूरच्या बाजारपेठा त्यांना काबीज करायच्या असतात. अशा वेळी दूरच्या बाजारपेठेमध्ये जर वस्तू पाठवायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक खर्च येईल. अशा वेळी ज्यावेळी आर्थिक उदारीकरणाचे धोरण आले त्यावेळी उद्योग संस्थांनी काय केलेलं आहे, इथे उत्पादित करून वस्तू त्या बाजारपेठेमध्ये पाठवण्यापेक्षा त्या बाजारपेठेच्या ठिकाणीच उद्योगसंस्था स्थापन करून तिथल्या तिथेच वस्तूंची विक्री करता आली पाहिजे. निर्यात करण्याऐवजी परकीय देशामध्ये जे उद्योगसंस्था स्थापन करून त्याच ठिकाणी उत्पादन करून तिथल्या बाजारपेठेमध्ये त्या वस्तू विकता आल्या पाहिजेत. म्हणजे वाहतूक खर्चाचे प्रमाण जे कमी करण्याचा प्रयत्न या उत्पादन संस्थांच्या माध्यमातून केला जातो. गट संकल्पना. प्राध्यापक चेंबरलिन यांनी गट संकल्पना ही मक्तेदारयुक्त स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मांडलेले आहे. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारयुक्त स्पर्धा यातील भेद दर्शवण्यासाठी चेंबरलिन यांनी उद्योग या संस्थेऐवजी गट, ग्रुप ही संज्ञा वापरली. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत काय आहे तर एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांचा समूह त्या ठिकाणी मांडलेला होता. परंतु मक्तेदारयुक्त स्पर्धेत निरनिराळ्या विक्रेत्याकडून विकल्या जाणाऱ्या वस्तू एकजिन्सी नसतात. उलट त्याच्यामध्ये काही भेद केले जातात.
म्हणून या स्पर्धेत असा भेददर्शक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांचा समूह सूचित करण्यासाठी उद्योग संस्था ही संज्ञा वापरता येणार नाही, तर त्यासाठी गट ही संज्ञा वापरलेली आहे. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या ज्या उद्योग संस्था असतात त्या सर्व उद्योग संस्थांचा मिळून एक गट तयार केलेला आहे. त्यांना उद्योग संस्था म्हणलेलं नाही. म्हणजेच काय, तर गट ही संज्ञा जी आहे ती चेंबरलेन यांनी मांडलेली आहे. म्हणजेच काय, थोडक्यात जवळचा पर्याय असलेल्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांचा समूह म्हणजे गट होय. आणि गट म्हणजे जवळचा संबंध असलेल्या पण एकजिन्सी नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समूह आहे. म्हणजे ह्या ज्या आता आपण आंघोळीसाठी वापरणारा साबण, या साबणांची निर्मिती करणारे जे विविध उद्योग आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे साबण निर्माण करणारे जे उद्योग संस्था आहेत त्या सर्व उद्योग संस्थांचा मिळून एक गट या ठिकाणी तयार केलेला आढळतो. नावलौकिक हा सर्वात महत्त्वाचं या बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे की नावलौकिक उद्योग संस्थांना मिळवावं लागते. कारण बाजारपेठेमध्ये जर टिकून राहायचं आहे, ग्राहकांच्यापर्यंत जर पोचायचं असेल तर त्या उद्योग संस्थेला नावलौकिक मिळवावा लागतो. आणि नावलौकिक मिळवण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून आणि विक्री वाढवण्याच्या प्रयत्नामुळे काही उत्पादनाला वारंवार मागणी येऊन ती टिकून राहते. आणि मक्तेदारयुक्त स्पर्धेत संस्थेला जेव्हा आपला व्यवसाय टिकवून ठेवायचा असतो त्यावेळी तो व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी जो करावा लागणारा विक्री खर्च असतो तो अल्प असतो, परंतु तेव्हा त्या उत्पादकाने या बाजारपेठेमध्ये नावलौकिक मिळवला असे म्हणतात. नाहीतर जर विक्री करण्यावरती किंवा विक्री वाढवण्यासाठी जर त्या उद्योग संस्थेला जर मोठा खर्च करावा लागायचा असेल त्या उद्योग संस्थेचा नावलौकिक नसतो. तर तो खर्च जर कमी करायचा असेल तर त्या उद्योग संस्थेला बाजारपेठेमध्ये नावलौकिक मिळवावा लागतो. सुरुवातीला जाहिरातीच्या माध्यमातून विक्रीसाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून त्या ठिकाणी त्या उद्योग संस्थेला नावलौकिक मिळवावा लागतो. आता उदाहरणार्थ या रेमंड कंपनीच्या कापडाला अथवा तयार कपड्यांना त्यांच्या नावलौकिकामुळे जगभरात मागणी असल्याने किंमत जास्त ठेवता येते. आणि अशा जर क्षेत्रामध्ये नवीन उद्योग संस्थांना प्रवेश करून टिकून राहायचं असेल तर जाहिरातीवरती प्रचंड खर्च करावा लागतो. म्हणजे त्याच्याची स्पर्धा करायची, रेमंड कापडाची स्पर्धा करायची आहे तर त्या पद्धतीनेच उत्पादन खर्च, त्याच पद्धतीने जाहिरात खर्च इतर उद्योग संस्थांनासुद्धा करावा लागतो, नावलौकिक मिळवावा लागतो. म्हणजे असे अनेक क्षेत्र आहेत, अनेक उत्पादन घटक आहेत की त्या ठिकाणी अनेक उत्पादित झालेल्या नवनवीन वस्तू आहेत, त्या ठिकाणी त्या उद्योग संस्थांना नावलौकिक मिळवावा लागतो. वस्तुभेद हे देखील मक्तेदारयुक्त स्पर्धेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये एकाच प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या अनेक उद्योग संस्था असतात. त्यावेळी त्या उद्योग संस्था वस्तूंची उत्पादन करत असताना वस्तुभेद करत असतात की आपली वस्तू इतरांच्यापेक्षा कशी वेगळी आहे, आपल्या वस्तूमध्ये इतरांच्यापेक्षा वेगळे गुणधर्म काय आहेत, याच्या माध्यमातून वस्तुभेद करण्याचा प्रयत्न या उद्योग संस्था करत असतात. म्हणजे या ठिकाणी जाहिरात करून केवळ आपल्या वस्तूचा आकार बदलणे, रंग बदलणे, पॅकिंग बदलणे इत्यादीच्या माध्यमातून आपली वस्तू इतरांच्यापेक्षा वेगळी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो केला जातो त्याला वस्तुभेद असे म्हणतात. आणि विक्री खर्च या बाजारपेठेमध्ये, मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादकांना मोठ्या प्रमाणामध्ये विक्री खर्च करावा लागतो. विक्री खर्च म्हणजे काय, तर वस्तूला असलेल्या जी मागणी आहे ती मागणी वाढवायची असेल तर त्या ठिकाणी उत्पादकांना जाहिरात असेल, विक्रीसाठीच्या विविध पद्धती असतील, त्या माध्यमातून जो खर्च वस्तूच्या विक्री करण्यासाठी जो केला जातो त्याला विक्री खर्च असे म्हणतात. आणि या बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर उत्पादकांना या ठिकाणी विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विक्री खर्च करावा लागतो. अशा पद्धतीने मक्तेदारयुक्त स्पर्धेची बाजारपेठेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात.